थोरलं राजा सांगून गेलं. निनादराव बेडेकर. दख्खनवर निर्णायक विजय मिळवण्यासाठी औरंगजेबाची स्वारी निघाली. 400 तोफांचा एक हलका तोफखाना हा त्यांच्या सैन्यापुढे होता. तोफा छोट्या होत्या. प्रत्येक तोफ ओढण्यास 2 घोडे पुरत. त्यामागे सुंदर नावा होत्या. नदी नाले ओलांडण्यासाठी त्या लागत. या पाठोपाठ 50,000 घोडेस्वार होते. त्यांच्या पाठीमागे 1,00,000 पायदळ होते. मग इतर सामान वाहण्याचे 2,000 उंट होते. दफ्तरखाना होता. त्या पाठोपाठ कडेकोट बंदोबस्तात खजिना जात होता. मग खास स्वारांबरोबर खाशा आलमगीर औरंगजेबाचा हत्ती होता. हत्तीला पाखर होती. हौदा सोन्याचा होता. खवाशीत मोर्चेल घेऊन माणसे बसली होती. बादशहाच्या हत्तीमागे हातात बहिरी ससाणे घेऊन चाललेल्या घोडेस्वारांचं पथक होतं. शाही हत्तीसमोर शोभेचे ध्वज घेऊन चाललेले हत्ती होते. त्यातच मुघली ध्वजही होते. ध्वजाचा रंग हिरवा होता. त्यावर सूर्य आणि सिंहाची चिन्हे होते. बाज घेऊन चाललेल्या स्वारांपाठीमागे नगारे होते. मग चांदीच्या काठ्या घेऊन चाललेल्या घोडेस्वारांचं पथक होतं. त्या पाठोपाठ शाही जनाना होता. त्याचाही पसारा फार मोठा होता. हा जनाना तिरसट तोंडाच्या खोजांनी वेढलेला होता. मग इतर सैन्य बाजारबुणगे असा प्रचंड गोतावळा होता. या लवाजम्यातील हत्तींची संख्याच मुळी 3,000 होती. एकूण दिल्ली शहरच चालून येत आहे असे वाटावे एवढा मोठा पसारा होता. औरंगजेबाची स्वारी बुऱ्हाणपूरला आली. हे गाव म्हणजे दख्खनची खिडकी होती. बादशहा स्वतः शेख अब्दुल लतीफच्या दर्ग्यात आला. त्याने अल्लाची प्रार्थना केली. आपल्या दख्खनवरील पूर्ण विजयासाठी आशीर्वाद मागितले. आपल्या मनसबदारांना तो म्हणाला, मुग़ल मनसबदारों, अल्लाह ताला की इबादत करने के बाद हमें यकीन हुआ है कि दख्खन पर अब पूरी फतह मिल जाएगी. दख्खन पर कब्जा करना ही हमारी आखरी ख्वाहिश है. हे ऐकल्यावर सारे ओरडले, आलमगीर जिंदा पीर. बुऱ्हाणपूरहून बादशहा औरंगाबादला आला. या दोन्ही शहरांशी औरंगजेबाचे भावनिक संबंध गुंतले होते. औरंगजेबाची आई मुमताज उल जमानी किंवा अर्जुमंद बानू बेगम हिचा मृत्यू बुऱ्हाणपूरचा होता. औरंगजेबाचे 2 मुलगे शहाजादा मुहम्मद मोअज्जम आणि मुहम्मद आझम यांचे जन्म बुऱ्हाणपूरचे होते. औरंगजेबाची थोरली बायको दिलरस बानू बेगम हिचा मृत्यू औरंगाबादला झाला. हिच्या मकबऱ्याचे काम तिचा मुलगा शहाजादा मुहम्मद आझमने सुरू केले होते. एवढेच नव्हे तर औरंगजेबाची थोरली मुलगी झेबुन्निसा हिचा जन्म दौलताबादला झाला होता. आणि औरंगजेबाच्या जीवनातले एक प्रेम प्रकरण बुऱ्हाणपूरला सुरू झाले आणि त्याची इतिश्री औरंगाबादलाच झाली होती. औरंगजेबाच्या या प्रेमपात्राचे नाव होते हिराबाई. नेमकी हीच 2 शहरे छत्रपती संभाजी महाराजांनी लुटल्याने औरंगजेब संतप्त झाला होता. पण संताप त्याने दाबून ठेवला होता. औरंगाबादला आल्यावर त्याने हुकूम दिला, सुनो, दख्खन के फतह की शुरुआत बड़ी धूमधाम से होनी चाहिए. हमारे नज़रबाजों ने कहा है कि गुलशनाबाद के नज़दीक एक छोटा किला है. नाम है रामसेज. हम अपनी पहली मंजिल वही रखते हैं. शहाबुद्दीन को हम यह किला मुगलिया सल्तनत में शामिल करने का हुक्म देते हैं. हुजूर की ज़र्रा नवाजी का शुक्रिया. रामसेज जल्द ही जल्द मुग़ल सल्तनत का हिस्सा बन जाएगा. हाँ, रामसेज के बाद मुग़ल फ़ौज पूरे दख्खन में फैल जाएगी. यह बारीक किले पर जल्दी फतह पा लो. इंशाअल्लाह ऐसा ही हो जाएगा जहाँपनाह, इंशाअल्लाह. औरंगजेबाची फौज निघाली. शहाबुद्दीन खान हा सेनापती होता. सेना 20,000 हजाराची होती. जास्ती सेना नेण्याची गरजच नव्हती. एवढी प्रचंड मुघल सेना आली की किल्ल्यावरचे मराठे किल्ला सोडून पळूनच जातील अशी मुघलांची अटकळ होती. शहाबुद्दीन खान आलाच. नाशिकपासून 4-5 कोस अंतरावर हा रामसेज किल्ला होता. हो, आता नाशिक नाही म्हणायचं, गुलशनाबाद म्हणायचं. शहाबुद्दीन खानासोबतची फौजही आलीच. तोफा, दारुगोळा, खजिना वगैरेंची आधी रेलचेल होती. कमतरता कशाचीच नव्हती. रामसेजचा दुर्ग म्हणजे काही रायगड तोरणासारखा नामांकित दुर्ग नव्हे. वरती प्रसाराही जेमतेम. या किल्ल्यावर मराठी सेना किती होती तेही माहीत नाही. किल्लेदाराचे नाव तेही माहीत नाही. वर तोफा नव्हत्या, दारुगोळा नव्हता, बंदुका नव्हत्या, नामांकित खजिना नव्हता. मग होतं काय? होती एक गोष्ट होती, प्रचंड जिद्द होती. ही जिद्द लोकांच्या मनात रुजवण्याचं श्रेय किल्लेदाराचं होतं. तो आपल्या लोकांना म्हणाला होता, एक गोष्ट ध्यानात ठेवा बिट्यानो, थोरलं महाराज सांगून गेल्यात आधीच. हे कवा तरी होणार हे त्यांनी ताडलं होतंच. काय सांगून गेलं महाराज? अरे तेच तर सांगतोय, गप राहावा, नीट समजा ऐकून घ्या. महाराज म्हणालं होतं, आज हजरतीस 360 दुर्ग हायती. एक डाव औरंगजेब दख्खनात उतरल. माझा एक एक किल्ला मी त्या आलमगिराविरुद्ध एक एक वरूस झुजवीन. त्या आलमगिरास अवघी दख्खन काबीज करावयास 360 वर्ष लागतील. काय असं म्हणालं होतं महाराज?
समजा आधीच ओळखून सांगितलेलं हाय म्हणा की. मग थोरलं महाराज म्हणजे ईश्वराचा अंश. पण बिट्यानो, आता आपण समद्यावर एक जोखीम आहे. कसली जोखीम किल्लेदार? अरे आपला हिरो रामसेचा किल्ला आता निदान एक वर्ष तरी झुजवा लागेल आपल्याला. मग झुजू की. महाराजांनी सांगितलेलं हाय म्हणजे काम स्वराज्याचं, धर्माचं. काय वाटेल तर झालं तरी किल्ला किमान एक वर्ष झुजवायचाच. खरं आहे, अक्षी बरोबर आहे, किल्ला झुजवायचाच. अरे ते खरं, परत तोफा नाहीत चालतील, दारुगोळा नाही चालेल, बंदुका नाहीत चालतील. अरे मर्दा मुघल आला म्हणजे लढणार कसं? अरे छाती मर्दाची आहे का नाही? हे तलवार पाहिले का? हिनं आज पातूर 300 गनिमांची डोसके कापलेली आहेत. हां, आणि एक गोष्ट आहे की. कोणची र? अरे दगड धोंड काय कमती आहेत का वर? येऊ दे मुघल, वरून चालू करू गोफनगुंडा. होय होय, बसला का दगड टाकूयात की फुटलंच बघा मुघलाचं टाळकं. मग लढवायचा ना हो किल्ला? होय, प्राण जाईल त्यावर लढवायचा. घ्या देवाचं नाव, हर हर महादेव. असा कल्लोळ किल्ल्यावर उठला. शहाबुद्दीन खान रोरावत आला. दीन दीन आणि अल्लाहू अकबराचे नारे पार आसमानावेरी पोहोचले. शहाबुद्दीन खानाने आपल्या सेनेला उद्देशून म्हटले, सुनो, आला हजरत के शख्सों, हम अपनी मंजिल के नज़दीक पहुंच गए हैं. घोड़ों के पैरों तली धूल किले पर पहुंची है. लगता है मराठे हमारी ताकत देखकर किला छोड़कर भाग जाएंगे. आलमगीर के फौज के साथ टकराने की हिम्मत वरना कौन करेगा. चलो हमला करो. आणि मुघल सैन्य आरडाओरडा करत किल्ला चढू लागले. किल्ल्यावरून प्रतिकाराची कोणतीच गोष्ट दिसून येत नव्हती. मुघलांना मनस्वी आनंद झाला. अरे किले पे कोई दिखता ही नहीं है. हमसे टकराने की हिम्मत किसमें है. अच्छी हो गई मुहिम की सुरुवात. असे म्हणत मुघल फौज किल्ला चढत होती. अर्धा अधिक किल्ला चढून गेल्यावर वरून एकदम गडगडण्याचे आवाज येऊ लागले. मुघलांनी वर पाहिलं तो काय, वरून प्रचंड मोठ्या शिळा धडाधड खाली झेपावत होत्या. त्या आल्याच. प्रचंड दगडांच्या राशी त्या रामसेजच्या किल्ल्यावरून सुटल्या. आवाज करत वाटेत जे जे येईल त्यास पार आडवे करत त्या शिळा किल्ल्यावरून खाली झेपावू लागल्या. किल्ल्यावर चढणारे मुघल सैनिक त्याखाली चिरडू लागले. खेळ केवळ अर्ध्याच तासाचा, पण तेवढ्यातच मुघलांचा चुराडा झाला. रामसेज किल्ल्याच्या तळात रक्तामांसाचा चिखल झाला. किल्ल्याचा भूमितल मुघली रक्ताने लाल झाला. शहाबुद्दीन खान दिंगमूड झाला. किल्ल्यावरून तोफा बंदुका यांचा मारा होईल असे त्याला वाटले होते. दगडांच्या राशीवरून खाली झेपावतील असे स्वप्नात देखील आले नव्हते. मराठे दिसलेही नव्हते. दगडांनी पहिली चकमक जिंकली होती. मनावर काबू ठेवून शहाबुद्दीन खान म्हणाला, डरो मत, हम मुगली असल्तनत के खादिम हैं. पत्थरों के डर से भागने वाले हम नहीं. लगता है किले पर तोपें जमूरें नहीं हैं. मराठे पत्थरों की बौछार कहाँ तक करेंगे. हम डट के चलेंगे. हिम्मत रखो, चलो. परत दीन दीन, बिकुश बिकुश, अल्लाहू अकबरच्या आरोळ्या उठल्या. गडावर किल्लेदाराने म्हटले, आरतीच्या इतका मार खाल्ल्यावर बी ही मुघलं चाल करून येत नव्हं. तर मर्दांनो घ्या शिवरायाचं नाव आणि ठेवा गोफनगुंडा तयार. म्हणा हर हर महादेव. रामसेज किल्ल्याच्या भोवताला जयघोष घुमला. पण मुघल निघालेच. तलवारी पेलत ते धावू लागले. आता मात्र रामसेजच्या किल्लेदाराने ते वर यावयाची वाट बघितली नाही. त्याने इशारा केला. गडावर संबळ कडकडू लागली. शिंग तुरतुरू लागली. ताशे तडतडू लागले. ढोल घमघमू लागले. आणि वरून शतसहस्त्र गोफणीतून दगडांचा मारा झाला. किल्ला चढणाऱ्या मुघल सैन्यावर झालेला हा मारा त्यांना झेपलाच नाही. गोफणीतून निघालेल्या दगडांचा जणू पर्जन्यच मुघल सैन्यावर पडला. मग कोणाचं टाळकं फुटलं, कोणाच्या नडग्या सडकल्या, कोणाच्या हातावर दगड बसले, तर कोणाच्या छातीवर. लक्ष्मण रेषेसारखी एक अदृश्य रेष निर्माण झाली. त्या रेषेजवळ मुघल आले की वरून दगडांचा मारा होई. शहाबुद्दीन खान स्तिमित झाला. 550 लोक चिरडले गेले होते. 200-400 लोकांची डोकी फुटली होती. इतर अनेक जण जायबंदी झाले होते. इतकं होऊनही एकाही मराठ्याचं दर्शन झालं नव्हतं. दर्शन झालं ते फक्त दगडांचं. किल्ला जिंकण्याचं काम वाटलं तेवढं सोपं नाही हे त्याच्या ध्यानात आलं. त्यानं मग तोफांची गोलंदाजी करण्याचं ठरवलं. तोफांच्या आराबा ओढण्यात आल्या. युरोपीय गोलंदाज पुढे झाले. त्यांच्या इशाऱ्यासरशी तोफा किल्ल्यावर डागण्यात आल्या. धडाड धडम तोफांचा प्रचंड गडगडाट झाला. पण गोळे काही त्या किल्ल्याच्या वरच्या भागात पोहोचू शकले नाहीत. किल्ल्याला कोणताच धक्का पोहोचत नव्हता. तोफांची सरबत्ती नाकामयाब होत होती. शहाबुद्दीन खानाने हे सर्व हताशपणे पाहिले. तो म्हणाला, अगर तोपों के गोले किले तक नहीं जा पा रहे हैं तो हमें दमदमा खड़ा करना चाहिए. चलो दमदमा करो. झालं. मुघल मंडळी दमदमा करायच्या कामाला लागली. दमदमा म्हणजे तोफा ठेवण्यासाठी रचलेला उंचवटा. या वेळेला दमदमा बुरुजासारखा बांधण्यात येत होता. वेळ जात होता. केवळ रामसेज जिंकण्यासाठी एवढा वेळ. मग अवघी दख्खन ताब्यात कशी काय येणार. मुहूर्ताचा मारा कारीगर होत नव्हता.
रामसेसला वेढा बसला हे ऐकल्यावर संभाजीराजेही गप्प बसले नाहीत. अरे, तो एवढा छोटा दुर्ग मुघलांच्या असंख्य सैन्याने घेरलाय. रसद पोहोचली पाहिजे, मदत बाहेरून पाठवली पाहिजे. रुपाजी, तुम्ही मानाजी मोऱ्यांना घेऊन रामसेसच्या मदतीला जा. मराठी झंझावात निघाला. रुपाजी भोसले, मानाजी मोरे चपळ घोडेस्वारांबरोबर रामसेसकडे निघाले. तोपर्यंत रामसेसच्या किल्लेदाराने वेगळीच शक्कल काढली. त्यांनी लवचिक लाकडाच्या तोफाच तयार केल्या. दगडाचे आणि कातड्याचे गोळे या लाकडांच्या तोफांतून सुटू लागले. एक दिवस हे असे गोळे मुघल दमदम्यावरच पडले. दमदमा कोसळला. औरंगाबादला औरंगजेब चौकशी करत होता. मतलब खां, वह रामसेस काबिज हो गया कि नहीं? नहीं हुजूर. क्यों नहीं? हुजूर, किला लड़ रहा है. मरहट्टे बड़ी फुर्ताई से लड़ रहे हैं. क्या बड़ी तोहफे हैं उनके पास? नहीं हुजूर. फिर बारूद? नहीं हुजूर, बारूद नहीं है. बंदूकें, जमूरे? नहीं, वह भी नहीं. नहीं? तो फिर उनके पास क्या है कि वो अब तक मुग़ल फ़ौज के साथ लड़ रहे हैं? कुछ पता नहीं हुजूर. किले के ऊपर से पत्थरों की बौछार हो रही है. वहाँ से रेसमान से गोले आ रहे हैं. अच्छा, ऐसी बात है. औरंगजेबही विचारात पडला. नमनाला असं झालं तर दख्खन आपल्या ताब्यात कशी येणार या विचारानं त्याला सतावलं. पण तरीही त्यानं कुमक पाठवण्याचं ठरवलं. बहादुर खान कोकलताश अब रामसेस पर रवाना हो जाए. वह दख्खन के करतूतों में वाकिफ है. झालं. बहादूर खान कोकलताश जफर जंग आता रामसेसवर निघाला. हा औरंगजेबाचा दूध भाऊ होता. बरीच वर्ष त्याने दख्खनमध्ये काढली होती. इथल्या वातावरणाशी तो चांगलाच परिचित होता. पण बहादूर खान येऊनही फारसा फायदा झाला नाही. रामसेस लढतच राहिला. एके दिवशी बहादूर खानाने आपल्या विश्वासातल्या लोकांना बोलावले. तो म्हणाला, ये रामसेस किला कब्जे में नहीं आ रहा. वह किलेदार बड़ा चालाक है. हम ऐसी तरकीब निकालेंगे कि उस किलेदार की नज़र किले के एक तरफ हो और हम दूसरी सुनसान बाजू से हमला बोलेंगे. झाले. मुघल तयारीला लागले. किल्ल्याच्या पूर्वेला मुघलांची हालचाल वाढली. तोफांच्या आरामांचे गडगडणे, लोकांचे ओरडणे, हत्तीचे चित्कार, घोड्यांचे खिंकाळणे यांनी ती बाजू कल्लोळून गेली. किल्ल्यावरही गडबड चालू होती. गोफणगुंडे घेऊन मंडळी तटावर दिसू लागली. खालून तोफांची सरबत्ती चालू झाली. काही मुघल किल्ल्याकडे धावले. वरून गोफणीचा मारा सुरू झाला. कर्णे, नगारे वाजू लागले. पेटत्या कापडाचे बोळे किल्ल्यावरून खाली येऊ लागले. बहादूर खानाने ओळखले की आता वरच्या मंडळींचे लक्ष पूर्ण पूर्वेकडे लागले आहे. त्याने इशारा केला. तेव्हा पश्चिमेच्या बाजूकडे जंगलात लपून बसलेली मुघलांची टोळी किल्ला चढू लागली. त्यांना कोणताही प्रतिकार झाला नाही. अर्धा पाऊण किल्ला चढून मुघल रामसेसवर येऊ लागले. आता शेवटचा कडाच काय तो चढायचा, मग किल्ल्यावरच. पण शेवटचा चढ बांका होता. दगडात खोबणी होत्या. पावलांचा आवाज न करता मुघल वर येऊ पाहत होते. एक जण आलाच. आता हातावर जोर देऊन तो वर पाऊल टाकणार, तोच त्याच्या टाळक्यात जबरदस्त आघात झाला. तो कोसळलाच. दुसराही एक जण वर येऊ पाहत होता. त्याच्याही टाळक्यावर दगड आले. मग दगडांचा मोठा वर्षाव झाला. वर मार बसलेले मुघल खालच्या लोकांवर कोसळले. मग सारेच खाली आले. वर बघताय तो ताड ताड पावले टाकीत नागव्या तलवारी घेतलेले मराठे धावून येत होते. मुघलांची पळता भुई थोडी झाली. बहादूर खान मांडे खात बसला होता. उस शहाबुद्दीन खान को इल्म नहीं. किले पर कैसा कब्जा करते हैं उसके तरीके उसको मालूम नहीं. अब देखो, वो मराठे इस तरफ लड़ रहे हैं और पीछे से हमारे लोग किले पर कब्जा कर रहे हैं. बहादूर खान असं म्हणत असतानाच किल्ल्यावरून गोफणींना सुटलेला एक दगड त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या एका खोजाला लागला. तो धाडकन कोसळला. हाय तौबा तौबा, ये लोग तो शैतान है. असे बोलत असतानाच लंगडत विव्हळत येणाऱ्या लोकांची टोळी दिसली. क्या क्या हुआ? क्या बताओ हुजूर, फिर पत्थरों की बौछार हुई. बहुत लोग मारे गए. रनमस्त खां ऊपर पहुंच ही गया था तो उन शैतान मरहट्ठे ने उसका सर कुचल डाला. अब क्या होगा हुजूर? क्या होना बाकी रह गया है. बहादूर खानाचा हाही डाव वाया गेला. त्या रात्री परत मुघल सैन्यात कालवा झाला. मानाजी मोरे आणि रूपाजी भोसले अंधारातच मुघलांवर तुटून पडले. तुफान कापाकापी झाली. मुघलांचे मशालजी मराठ्यांनी बाणांनी उडवले. रात्री एक प्रचंड आवाज झाला. सकाळ झाली तेव्हा कळून आलं की मुघलांनी उभारलेला लाकडाचा दमदमा मराठ्यांनी पाडून टाकला होता. क्या हुआ? अरे हुआ क्या? हुजूर, दमदमा गिरा दिया मरहट्टों ने. क्या? इतने दिन की मेहनत मिट्टी में मिल गई. खैर, लेकिन हमारी जिद तो बाकी है. यह दमदमा हम फिर से बांधेंगे. बहादूर खानाने दमदमा उभारण्याचे काम परत सुरू केले. मराठ्यांच्या फौजेने रसद आणि कुमक किल्ल्यावर पोहोचवल्याचे मुघलांना कळल्यावर त्यांची कंबरच खचली. अरे, अब तक तो ऊपर कुछ भी नहीं था, तभी भी वे शैतान मराठे लड़ रहे थे. हमारा हर एक हमला नाकामयाब रहा. अब तो सामान गढ़ पर पहुंच गया है. यह किला जीतना नामुमकिन है. हाँ, सो तो है. लगता है यह दख्खन हमें यहीं दफना देगी. इस पर कब्जा करना नामुमकिन है. पण दमदमा उभारण्याचं काम परत सुरू झालं. किल्ल्यावरून गोफणगुंडा चालूच होता.
भरीला आता वरून बंदुका कडकडू लागल्या. मुघल हताश झाले. एक दिवस बहादूर खानाच्या सैन्यातला एक मोत्तद्दार त्याच्यापुढे उभा राहिला. तो म्हणाला, हुजूर, भूतों के वश में लाने के हुनर में मैं माहिर हूँ, तरबियत याफ्ता हूँ. 100 तला वजन का एक सोने का नाग आप मुझे दीजिए. मैं हमले के वक्त सबके सामने रखता हूँ. कौन सी भी आफत नहीं आएगी. हम दरवाजे पर पहुँच जाएंगे. क्या ऐसी बात है? अरे कौन है वहाँ? इस शख्स को सोने का नाग दे दो, देखते हैं क्या होता है. झाले. 100 तोळे वजनाचा सोन्याचा नाग तयार झाला. तो त्या मोत्तद्दाराला देण्यात आला. मग हातात तो नाग घेऊन मोत्तद्दार पुढे मागाहून 3000 मुघल सैन्य किल्ल्याकडे निघाले. आश्चर्य म्हणजे त्यांनी गोफणगुंड्यांची ती अदृश्य लक्ष्मण रेषा ओलांडली. वरून मारा झाला नाही. सर्वांनाच आश्चर्य वाटले. बहुतेक हे काम फत्ते होणार असे वाटू लागले. अर्धा अधिक किल्ला चढून मोत्तद्दार गेला. तोच किल्ल्यावरून एकदम गोफणीचा मारा झाला. दगडांचा पाऊस पडला. एक दगड मोत्तद्दाराच्या छातीवरच बसला. मोत्तद्दार उडून निश्चित पडला. त्याच्या हातातला सोन्याचा नाग पलीकडे पडला. इतर मुघल पळून माघारा आले. औरंगजेबाला हे सारे कळले. त्याच्या रागाला पारावार राहिला नाही. त्याने तडकाफडकी शहाबुद्दीन खान आणि बहादूर खानाला परत बोलावले. कासिम खान किरमानी नावाच्या एका माणसाला त्याने रामसेजवर पाठवले. त्याच्यासोबत अब्दुल करीम हा सरदार होता. शहाबुद्दीन खानाला हे कळाल्यावर तो संतापला. पण करतो काय? तो आपल्या शामियान्या बाहेर आला. त्याला समोर तो तोफांसाठी केलेला दमदमा दिसत होता. किल्ल्यावर मराठ्यांची धावपळही ऐकू येत होती. चिडून तो एकदम ओरडला, जला दो यह दमदमा. झाले. तात्काळ कामाला सुरुवात झाली. दमदम्याला मशाली लागल्या. लाकडाचे काम फरारा पेटले. कष्टाने उभा केलेला दमदमा जळू लागला. त्याच वेळी गडावर ढोल नौबती गरजू लागल्या. रामसेसचा हा वेढा 5.5 वर्ष चालला. मुघलांना किल्ला जिंकून घेता आला नाही, पण मराठ्यांचे इतर किल्ले पडत होते. रामसेजवरचा धान्यसाठा संपला. मुघल महाराष्ट्रभर पसरल्याने कुमक आणि रसदही बंद झाली. मग किल्लेदाराने मुघल सरदार अब्दुल करीम याला निरोप पाठवला. 50,000 रुपये दिलं तर किल्ला तुम्हाला देतो. अब्दुल करीमला अत्यानंद झाला. जे काम शहाबुद्दीन खान, बहादूर खान अशा मातब्बरांना जमले नव्हते ते त्याला जमणार होते. त्याने तात्काळ कबुली दिली. किल्ल्यावरच्या सर्व मराठ्यांना जिवंत सोडून देण्यात येणार होते. रामसेजचा तो अनामिक किल्लेदार आपल्या अनुयायांनिशी निघाला. सगळ्यांचीच अंतःकरणे जड झाली होती. किल्ल्यावरचा भगवा ध्वज उतरवताना तर अनेकांना हुंदके फुटले. किल्लेदार सगळ्यांना म्हणाला, बिट्यानू, आपण आपल्यावर सोपवलेला काम केला. संभाजीराजे लय अडचणीत आल्यात. मुलुकभर ही मोगलं पसरलीत. रोज एक एक किल्ला पडतोया. आपलं लोक जिंकून घेत्यात, पण या रामसेजवर राहणं कठीण आहे. जखिरा नाही, तोफा दारुगोळा काय बी नाही. आपण हिमतीवर किल्ला लढवला. पण आता आपली गरज आहे दुसरीकडे. राजांनी आज पातूर जमल तेवढी मदत केली आहे, पण आता पैक घेऊन आपण त्यांच्या मदतीला जाऊया. सारे लोक किल्ल्याखाली आले. अब्दुल करीम याने त्या किल्लेदाराचे स्वागत केले. 50,000ची थैली तयार होतीच. अब्दुल करीमने ती थैली मराठा किल्लेदाराच्या हातात दिली. किल्लेदारानं परत वळून रामसेसच्या दुर्गाकडे पाहिले. मुघलांनी वर जाऊन आपले हिरवे निशाण फडकवले होते. फत्ते मुबारकेच्या तोफा सुरू झाल्या. मुघल आनंदाने तोफा डागत होते. त्या किल्लेदाराच्या मनात निराशेने घर केलं होतं. औरंगजेबाचा मुक्काम हैदराबादला होता. या 5-6 वर्षांच्या काळात अनेक घडामोडी झाल्या होत्या. संभाजीराजांचे इतर अनेक किल्ले मुघलांच्या ताब्यात गेले होते. औरंगजेबाने स्वतः आपले लक्ष विजापूरच्या आदिलशाहीवर आणि गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीवर केंद्रित केले होते. आदिलशाही 1686 साली त्याने काबीज केली होती. विजापूरचा शेवटचा आदिलशाही बादशाह सिकंदर याला विजापूरच्या रस्त्यातून अनवाणी चालवून त्याने कैदेत ठेवले होते. आता कुतुबशाहीही त्यांनी जिंकली होती. अबुल हसन तानाशाह शरण आला होता. आकण्णा आणि मादण्णा यांची मुंडकी उडवण्यात आली होती. औरंगजेबाच्या पुढे आता फक्त संभाजी हाच एकमेव प्रश्न होता. अवघी दख्खन काबीज झाल्यासारखीच होती. अशा आनंदाच्या क्षणी रामसेसच्या विजयाची बातमी घेऊन अहदी आला. औरंगजेबाला खुश खबर ऐकवण्यात आली. बड़ी खुशी की खबर है जहाँपना. क्या संभा कैद हो गया? नहीं, अभी तक नहीं. वो तो कैद हो जाएगा ही, लेकिन हुजूर, हमने दख्खन में जो पहला निशाना लगाया था वह कारीगर हो गया. अरे ठीक तरह से बताओ हुआ क्या, ऐसे उलझन में मत डालो. हुजूर, सुबह खुजस्ता बुनियाद में आने के बाद हमारी फ़ौज ने गुलशनाबाद के नज़दीक एक किले पर हमला किया था और वह कारीगर न होने के बाद उसे घेर लिया था. कौन सा किला? रामसेज हुजूर. रामसेज? हाँ. अच्छा, वह किला तो हमारी फ़ौज के साथ 5 बरसों से भी ज़्यादा जूझता रहा. हाँ हुजूर, वही किला अब काबिज़ हो गया. सुबहान अल्लाह. हुजूर, अब फ़तह ही फ़तह हो रही है. किसने काबू में लाया वह किला? अब्दुल करीम ने हुजूर.
जो काम हमारे शहाबुद्दीन खान, बहादुर खान जैसे फंदियार न कर सके, वह काम अब्दुल करीम ने करके दिखाया। जी हुजूर, फतेह की किली आ चुकी है, साथ में ख़त लेके अहदी आया है। दिखाया मुझे वह किली द फतह, और आज से यह किला, क्या नाम है उस किले का? किला रामसेज हुजूर। अच्छा, आज से यह किला रहीमगढ़ नाम से जाना जाए। अब्दुल करीम को खिलत भेजो, उसने बहादुरी दिखाई है, हम उस पर खुश हैं। उसकी मनसब अब 500 सवारों से बढ़ा दो। ऐसा ही होगा जहाँ पनाह, आपके हुक्म की तामील जल्द अज जल्द हो जाएगी। हाँ, और वह किले पर पूरा सामान चढ़ा दो, तोपें मंगा दो। बहादुरगढ़ से दौलत मैदान और असद नगर से बिजली पसंद, यह दो बड़ी तोपें और दारुगोला ऊपर चढ़ा दो। मेरे सामान को बता दो कि किले पर पूरा सामान चढ़ा दिया जाए। किलेदारी हम हातम खान से फरमाते हैं। जी हुजूर. झाले. कामाला सुरुवात झाली. रामसेज सजू लागला. पेडगावच्या किल्ल्यातून दौलत मैदान आणि अकलूजहून बिजली पसंद या दोन मोठ्या तोफा मागवण्यात आल्या. हत्ती त्यांच्या आरावा ओढू लागले. तटाबुरुजांची दुरुस्ती होऊ लागली. सुतार, कुंभार, लोहार, गवंडी गडावर खपू लागले. कशण्या सुरसुरू लागल्या. लोहारांचे भाते फुरफुरू लागले. गवंड्यांच्या थाप्या सपसपू लागल्या. कुंभारांची चक्र गरगरू लागली. गड असा जागा झाला. अलंगा तयार झाल्या. चिरे चुन्यात बसले. लाकडाचे दरवाजे तयार झाले. पाण्याची नवीन टाकी खोदली गेली. अब्दुल करीमला या सर्व कामावर खास नजर ठेवण्यास सांगितले होते. तो जातीने बघत होता. कुठे काय कमी पडले तर लक्ष देत होता. शेवटी त्यानेच तर पराक्रम गाजवून हा किल्ला मुघलांना जिंकून दिला होता. त्याचे शागिर्द त्याची वारेमाप स्तुती करत होते. हजूर, अगर आप न होते तो शैतान मरहट्टों का यह किला मुगलों के हाथ कभी ना आता. अल्लाह की मेहरबानी है. वह तो है, लेकिन हुजूर, पहले यहाँ इतने काबिल सरदारों ने शिकस्त की, उन पर अल्लाह ताला की मेहरबानी नहीं हुई. हाँ, यह बात सच है. शहाबुद्दीन खान, बहादुर खान जैसे मकबूल सरदारों ने बड़ी शिकस्त की. हमला किया, घेर लिया, दमदमा रचाया, क्या नहीं किया, लेकिन हमने कुछ लम्हों में यह किला अपनी अकल से काबिज़ किया. हजूर, आपके अक्लमंदी की जितनी तारीफ़ की जाए उतनी कम है. देखो, अब यह किला बांधना है. हमें मालूम हुआ है कि हातम खान को इस किले की किलेदारी फरमाई है. काम तो सब हम करेंगे और हातम खान करेंगे ऐश. यह तो गलत है हुजूर. मेहनत आपने की और खजूर खाए हातम खां. ठीक है, देखते हैं आगे क्या क्या होता है. असे किल्ल्याचे काम सुरू होते. औरंगजेबाने या दुर्गाचे नाव ठेवले होते रहीमगड. रहीमगड सजत होता. इकडे रामसेसचा किल्लेदार संभाजीराजांना भेटायला आला. तो आल्याचं कळताच स्वतः संभाजीराजे 4 पावलं पुढे झाले. त्यांनी किल्लेदाराला मिठी मारली. चुकलं राज, किल्ला सोडून आलो. अहो, चूक कशाची? चांगला 5.5 वर्ष झुंजवला किल्ला तुम्ही. वाघाची छाती तुमची. तुमच्यासारखे मर्द स्वराज्याला लाभतील तर औरंगजेबाची काय टाप आहे स्वराज्य घेण्याची. नाही महाराज, फार वाईट वाटलं किल्ला सोडते वक्ती. असू दे, आपल्याला अजून एक कामगिरी करायची आहे. महाराज, त्या कामगिरी अगोदर हे 50,000 रुपये आणलं मुघलांकडून. ही तर अजूनही मोठी कामगिरी केलीत. किल्लेदार, एक महत्त्वाची गूज तुमच्याशी बोलायची आहे, पण आज नाही. 1-2 दिवस आराम करा, मग बोलतो. रामसेसचा किल्लेदार, त्यांचे निवडक साथी मग रायगड बघायला निघाले. राजसभा, विवेकसभा बघत ते त्या महाकाय प्रवेशद्वारातून बाहेर आले. त्यांची दृष्टी पार लांबवर वाडेश्वर महादेवाच्या पलीकडील घरांवर गेली. कुशावर्त, बडी टाकी, दारुगोळ्याची कोठारं, काळकाईचा डोंगर, तो विशाल तोरणा आणि राजगड असे सारे दिसत होते. त्या नवलाईनं किल्लेदार दिंगमूड झाला. काहीतरी थोरल्या राजांचं काम कसं बावनखशी सोन्यासारखं आहे. रायगड शत्रूला कंदी पण मिळणार नाही. हिरोजी इंदुलकरांनी काय बांधून छान काढलाय किल्ला. किल्लेदार ते अप्रूप बघतच राहिला. टकमकाचा कडेलोट पाहताना डोळे गरगरून गेले. 2-4 दिवसांनी संभाजीराजेंनी रामसेसच्या किल्लेदाराला बोलावले. संभाजीराजे म्हणाले, किल्लेदार, अजून एक जोखमीचं काम आहे, कराल? महाराज, हा रामसेस लढवला 5 वर्ष. थोरलं राजा सांगून गेलं 1 वर्ष लढवा म्हणून. राजा स्वराज्याचं काय बी काम सांगा, प्राण गेलं तरी बेहत्तर, पण काम करूनच दाखवू. शाबास किल्लेदार, शाबास. तुमच्याकडून याचीच अपेक्षा होती. मुघल काय 2 दिवसांचं सोबती, ते काय कायम थोडेच राहणार, पण किल्ले कायमचे. आमच्या कानावर आले की मुघल रामसेस सजवत आहेत म्हणून. खराय महाराज, तटबंदी उठतीया, जखीरा चढतूया, मोठ्याला तोफा बी येत आहेत म्हण. खरं तर काय बी गरज नाही त्यांची. खरं आहे ते. तुम्ही तर केवळ दगडगोट्यांनीच किल्ला लढवला की. होय महाराज, दगडगोटा काय कमी नाहीत तिथं. आम्ही गोफणगुंडा सुरू केला. असा दगड बसतोया टकुऱ्यात, मुघलं पार हाटली मागं. तोफ गोल्याने होणार नाही ते काम गोफणगुंड्यानं केलं सरकार. किल्लेदार, काम असं आहे की किल्ला सजणार, मग लढवायला भारी जाणार.
तो परत जिंकून घ्यायला मग श्रमही जास्त लागणार, पैसा लागणार आणि वेळही. पण तुम्ही त्याचे जाणकार, किल्ला रात्रीत सुद्धा सर कराल. महाराज रामसेस पुरा ठावा आहे आमासनी. हुकूम कराल तर एका रात्रीच किल्ला घेऊन दाखवू. तशा काढाई अंगायच्या 2-4 जागा आहेत, त्याचा पहारा बी कमी असेल. हेच हेच पाहिजे आम्हाला. रामसेस पूर्ण सजू द्या. तटबंदी, बुरुज, अलंगा सारे दुरुस्त झाले. गडावर तोफा आल्या, जखीरा चढला आणि गड सजला की मग एल्गार करू. तुम्हाला पाहिजे ते साहित्य, हत्यारं घ्या, पण गड काबीज करा. करण राज करण, गड स्वराज्यात आनंद. संभाजीराजांना मुजरा घालून रामसेसचा किल्लेदार मागं फिरला. आता त्याच्या मनात एकच विचार होता की किल्ला काबीज कसा करायचा. त्यानं आपली माणसं बोलावली आणि सारा बेत समजावून सांगितला. ते काय, समशेरीच्या मनसुब्याला सारेच अर्जुमंद. नवरा सजायची वाट बघत सारे बसले. मंडावळ्या कधी बांधतायत, वऱ्हाडी वाजंत्री कधी येत आहेत आणि मग सारं जमल्यावर वरात काढायची काय. बातमी आलीच. रामसेसच्या कामात असलेले बरेच लोक किल्लेदाराकडे खबर पाठवतच होते. गड चांगला सजलाय, तटबंदी सुरेख झाली आहे, मोठ्या तोफा गड्यावर आल्यात, जखीरा भरलाय, असा गड पूर्ण तयार झालाय. आणि हो, अब्दुल करीम औरंगजेबाला भेटायला गेलाय आणि हातम खान किल्ल्यावर येता येता वाटेतच आजारी पडलाय. नामी संधी आहे. बातमी आली. मोठी खुश खबर होती. नवरा सजला होता पण व्याहीच नव्हते. असू दे, नंतर भेटू त्यांना, असं म्हणत किल्लेदाराने आपले 600 कडवे साथीदार घेतले. सोबत ढाली तलवारी होत्याच, पण 100-125 जणांकडे धनुष्यबाण होते. अंधारात ते सावज टिपणार होते. काळी कुळकुळीत रात्र पडली. 4 हातांवरचंही काही दिसत नव्हतं. किल्लेदाराची भुताळवर निर्मनुष्य अवघड रस्त्याने किल्ला चढू लागली. शेवटच्या 200 हातांचा कडा चढण्यास निष्णात लोक बरोबर होतेच. किल्लेदार किल्ला चढू लागले. मराठी दौलतीचे भाग्य किल्ला चढू लागले. स्वातंत्र्य किल्ला चढू लागले. कड्यावरून अलगद आरोहण केले. एका झाडाला दोर बांधून तो खाली टाकला. किल्लेदारापाठोपाठ त्याचे साथीदार हळूहळू किल्ल्यावर येऊ लागले. प्रथम धनुष्यबाणवाले आले. 200-300 जण वर आल्यावर मोक्याच्या जागी जाऊन लोकांनी एकदम दगडफेक सुरू केली. मुघल साखर झोपेत होते. त्यांच्यात एकदम कालवा सुरू झाला. अरे कौन पत्थर फेक रहा है, एकाने हा प्रश्न विचारला आणि बाहेर येऊन पाहतो तो एक दगड त्याच्या छातीतच बसला. इतर काही जण हातात मेहताबा घेऊन बाहेर आले. तोच अंधारातून अचूक सुटलेल्या बाणांनी त्यांचा वेध घेतला. मुघलांची पार दाणात दाण उडाली. दगड आणि बाण आसमानातून येत आहेत की काय असं वाटून त्यांनी शस्त्रे टाकून सपशेल शरणागती पत्करली. लढाई अशी फार झालीच नाही. तोपर्यंत सारे मराठी मावळे गडावर आले. घाईघाईनं मुघलांच्या मुसक्या बांधण्यात आल्या. पहाट होईस्तोवर गड पूर्णपणे कब्जात आला. सूर्यनारायणाच्या साक्षीनं गडावरचे हिरवे मुघली निशाण उतरवण्यात आले. भगवा परत डौलाने फडकू लागला. रामसेसचा किल्लेदार आपल्या लोकांना म्हणाला, अब्बासरा माझ्या वाघांनो, आपला किल्ला परत स्वराज्यात आला. मुघलं काय 2-4 दिवसांची सोबती. संभाजीराजांकडे निरोप धाडा, म्हणावं घेतला किल्ला, आमचा सबूत खरा केलाय र गड्यानं. मात्र एक जोखीम आहे. मुघलं आता खवललेली आहेत, परत हल्लं चढवतील. पण आता आपल्याकडं तोफा, दारुगोळा सारं आहे आणि थोरलं राज काय सांगून गेलं ते ध्यानात आहे ना. आपल्याला हा गड एक वरुस तरी झुजवायचा आहे. ध्यानात असू द्या. म्हणा हर हर महादेव. मराठ्यांचा जयघोष रामसेसच्या आसमंतात घुमला. थोरलं राज सांगून गेलं. निनादराव बेडेकर. वाचन गिरीश अरुण दीक्षित.